लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नरखेड जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतून निवडणूक लढवणारे संतोष अण्णा पाटील आपल्या सोबत आहेत. अण्णा, काय सांगाल? उद्या आपण आपला अर्ज भरणार आहोत. नमस्कार. उद्या दिनांक 19 रोजी वार सोमवार मी माझ्या जिल्हा परिषद गटातून अर्ज दाखल करणार आहे आणि आनंद आहे. मी ज्या पक्षात पहिल्यापासून होतो त्या पक्षातून मी आज अर्ज भरतोय. उत्सुकता आहे मला फार. मी भारतीय जनता पक्षात मी खूप काम केलं. देवेंद्रजी बरोबर मी राणेसाहेबांच्या बरोबर कामात राहिलो. परंतु आज त्यांच्याशी माननीय जयकुमार गोरे यांच्याशी अतिशय माझे जिव्हाळी संबंध आहेत. परंतु हा पक्ष अशा माणसाच्या मोहोळ तालुक्यामध्ये हातामध्ये दिला, त्यामुळे नाईलाजानं मला भाजपकडनंच मी उमेदवारी आज पण मी भाजपचा पदाधिकारी आहे. मी भाजपकडनं सुद्धा उमेदवारी मी त्यांना दिली तर मी पण लढणार आहे. परंतु भाजपनं उमेदवार नाही दिली तर मी शिवसेनेकडनं उमेदवारी लढणार आहे, हे निश्चित आहे. खरं तर गेल्या 6 महिन्यापासून चर्चा होती की आपण भाजपच्याच तिकिटावरती निवडणूक लढवणार, मात्र शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? शिवसेनेत जाण्याचा मी निर्णय, माझा प्रवास सन्माननीय नारायण राणे साहेबांसोबत शिवसेनेपासून झाला. राणे साहेबांनी ज्यावेळेस शिवसेना सोडली त्यावेळेस मी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलो आणि राणे साहेबांनी काँग्रेस सोडली त्यावेळेस मी त्यांच्यासोबत काँग्रेस सोडून आम्ही परत भाजपमध्ये आलो. मला भाजपनीच मोहोळ तालुक्यात आमच्या नरखेडमध्ये खूप देवेंद्रजींनी राणे साहेबांच्यामुळं खूप मोठा, राणेसाहेब दिल्लीत असल्यामुळं मला दिल्लीतून चांगले पैसे मिळाले, विकास करता आला या भागातला. मी अत्यंत ऋणी आहे ह्या सगळ्या विषयावर ह्याच्यासाठी. परंतु आज पक्षाच्या राजकारणात मध्ये थोडेसे काही चुका होतात. आज पश्चाताप होईल राजन पाटलाला भाजपमध्ये घेतल्याचा. निश्चित ज्या उद्देशानं पालकमंत्र्यांनी, आणि पालकमंत्र्याचा दोष नाही त्यामध्ये, एक आमदार आहे जिल्ह्यातला, आठतासानं त्यांचे आणि राजन पाटलाचे व्यावसायिक संबंध आहेत. परंतु त्यांच्यामुळं ते झालेलं आहे. परंतु निकालानंतर आपण बोलू परत. खरं तर गेल्या 4 ते 5 महिन्यापासून आपण गावभेटी दौरा करत आहात. तर नेमकं जनतेसमोर किंवा मतदारासमोर जात असताना कोणते मुद्दे घेऊन आपण समोर जातात? मी गेले 2.5-3 वर्ष या ठिकाणी काम करतो. माझं गाव आहे, ह्या ठिकाणचे आम्ही रहिवासी आहोत. माझा लहान भाऊ या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं त्यांनी. परंतु ह्या भागातला जो बेसिक विषय आहे त्या बेसिक विषयावर कधीच कुणी लक्ष घातलं नाही. गेली 40-50 वर्ष ज्यावेळेस इथं शाजीराव पाटलांचं नेतृत्व संपलं आणि त्यानंतर कुठलं नेतृत्व उभं राहू दिलं नाही आणि त्यामुळे ह्या भागातला बराच विकास खुंटला होता. आम्ही तो समोर दृष्टिक्षेपात ठेवला की ह्यामध्ये पाणी आणलं पाहिजे, लाईट आणलं आणि रस्ते, या 3 विषयावर आपण काम करायचं आहे. मी आज तुम्हाला अभिमानाने सांगतो, सीना भोगवती सारखा इतका जटिल प्रश्न मी नारायण राणे यांच्यामुळं सोडवण्याच्या अगदी जवळ कोपऱ्यापर्यंत आणून ठेवला आहे. तो प्रश्न सुटतोय. मी या ठिकाणी 133 केवीचं सबस्टेशन या ठिकाणी नरखेडला मंजूर केलंय. म्हणजे या ठिकाणी विजेचा प्रश्न या ठिकाणी संपणार आहे. मी या ठिकाणचे रस्त्याचे प्रश्न या ठिकाणी सोडणार आहे. बऱ्यापैकी हे प्रश्न सोडवत आणलेत आणि एवढे हे होणारे प्रकल्प या ठिकाणी मी 50 खाटचं 165 कोटी रुपयाचे उपजिल्हा रुग्णालय ह्या नरखेड सारख्या गावामध्ये या ठिकाणी आणलंय. त्यामुळे ह्या परिसरामध्ये सगळ्या त्याचा चांगल्या पद्धतीनं आमच्या आरोग्याचा विषय सुटणार आहे. असे बरेच प्रश्न मी या ठिकाणी सोडवत, काही सुटलेत, काही ब्रिज तयार झालाय आमच्या इथं. आमच्या इथं एक अद्ययावत मराठी शाळा जिल्हा परिषदची कशी असावी, काय होतं ते विषय या ठिकाणी. जशी शाळा जर 5 आणि 10 लाख रुपये टाकले शाळा होत नाही जिल्हा परिषदच्या, मी अद्ययावत 1,15,00,000 रुपयाची एक अद्ययावत शाळा मी नरखेडमध्ये बांधकाम चालू आहे माझं. मी शिक्षणाच्या दृष्टीनं ते कशा पद्धतीने पुढे जायचं आहे आणि शाळा, शिक्षण, पाणी ह्या सगळ्या गोष्टीवर आपण भर दिलाय. आणि निश्चित माझा कामावर विषय, मी कामाच्या स्वरूपात इथल्या लोकांच्या अडचणी दूर करून लोकांना मदत मागतो. आतापर्यंत आपल्या या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये किती रुपयांचा निधी आहे? आता 34-34 कोटीची कामं ऑलरेडी चालू आहेत. 34.5 कोटीची. मी पहिल्यांदा तुमच्यासमोर आकडा सांगतोय. जे उपजिल्हा रुग्णालय, हॅमचा एक रस्ता आहे, देगावचा एक ब्रिज आपण 30 कोटीचा घेतलाय, वाळूचा एक 25 कोटी रुपयाचा ब्रिज आता आहे. ही सगळी कामं जर म्हणली तर आणखी 400 कोटी रुपयाची कामं आता येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये नरखेड भागात परिसरात येणार आहेत.
विरोधकांचा चर्चेचा मुद्दा समोर येतो ते म्हणजे आपले लहान बंधू कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत, तर आपण नरखेड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहात. मग ही कार्यकर्त्यांची निवडणूक असताना आपण नेते मंडळी या नरखेड दोन्ही जिल्हा परिषद गटातून लढवतात. त्याचा पक्ष उमेशचा वेगळा आहे, माझा पक्ष माझा वेगळा आहे. आणि पार्टीनं मला ह्या इथल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे, ते लोकांचे मला प्रश्न सोडवायचे. आणि मी माझ्या डोळ्याने हे बघू शकत नाही की ह्या भागातला जो दबलेला पिचलेला जो आमचा भाग आहे, त्या भागाला न्याय देण्यासाठी, ह्यांना पुढे आणण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. विरोधकांचं काय आव्हान असणार? निवडणूक असते. कुठल्याही विरोधकाला कमजोर आणि कुठल्याही विरोधकाला भारी असं मी मानणार नाही. मी लोकशाहीला सर्वप्रथम सक्षम लोकशाहीच्या पुरस्कर्ता आहे. आणि मी टीका टिप्पणीच्या काम सोडतो. कुणावर वैयक्तिक टीका, कुणाचं उन्हा धुणं काढणे, ह्यावर मी विरोधकाच्या वर विश्वास ठेवत नाही. मी माझ्या कामावर विरोधकाला माझं आव्हान आहे, माझं काम बोला. जे काम या ठिकाणी मी नरखेडला ब्रिज केला का नाही बोला, मी या ठिकाणी शाळा केली का नाही बोला, मी या ठिकाणी सेपरेट पोस्ट ऑफिस आणले का नाही ते बोला, मी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले का नाही बोला, मी या ठिकाणी 133 केवीचं सबस्टेशन मंजूर केले का नाही ते बोला, मी या ठिकाणी हॅमचा रस्ता आणतोय का नाही बोला. ह्या विषयावर बोलायला विरोधकांनी माझ्यावर चर्चा करावी. आणि मी आव्हान करतो की त्यांच्या कोट्यातल्या मोठ्या नेत्यांनी माझ्यासमोर यावं, कागद घ्यावे आणि समोरासमोर मी एवढं सांगतो, सीना भगवती सारखा जो मोठा मुद्दा आहे मी या ठिकाणी सोडवत आणलाय. विरोधकाकडे त्याच्यापैकी कुठला एखादा कागद असेल तर कुठल्याही बाबतीत मी समोर यावं, मी त्यांना सल्यूट करेन आणि माझ्याकडचे पेपर बघावे आणि त्यांनी मला सल्यूट करावा, एवढीच मी त्यांना विनंती करतो. आपण प्रचार दरम्यान फिरत असताना लोकांचा प्रतिसाद काय मिळतो? लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, उत्साह आहे लोकांमध्ये. लोकांना वाटतं आता कोणतं आपलं काम करणार माणूस येतो. आता आज पण लोकांना जरी फसवलं, प्रत्येक निवडणूक आली की सीना भगवती प्रश्न, हे प्रश्न मार्गी लावतो म्हणून सांगायचं. कुठलेही प्रश्न यांचे मार्गी लागले नाहीत, फक्त फसवणूक झाली. आणि म्हणून आज लोकांना संतोष पाटलामध्ये विश्वास दिसतोय आणि लोकांच्या मध्ये आशा आहेत आणि त्या आशा मी पूर्ण करणार. आपण आता सांगितलं की मी कोणत्याही व्यक्तीवरती टीका करत नाही, परंतु आपले बंधू उमेश पाटील वारंवार राजन पाटील यांच्यावर टीका करतात, तर राजन पाटलांचे कार्यकर्ते उमेश पाटलांवरती टीका करतात आणि आपली भूमिका वेगळी आहे. काय सांग? नाही, माझे ह्या दोघांना पण सांगणं आहे की निवडणुकीप्रमाणे लढा. निवडणुकीत विकासावर लढली पाहिजे, निवडणुकी टीका टिप्पणीवर लढली नाही. लोकांना तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, त्यांनी विकास केला नाही म्हणून तुमच्याकडनं लोक बघतात अपेक्षेनं. आपल्याकडे ती धमक आहे, आपण ती धमक लोकांमध्ये काम करून दाखवायची आहे. लोकांच्या विश्वासाला आपण पात्र व्हायचं आहे. लोकांवर टीका टिप्पणी करून विकास केला जात नाही आणि लोकांच्या गरजा भागवल्या जात नाही. येणाऱ्या जिल्हा परिषद पार पडल्यानंतर पुढील 5 वर्षासाठी आपलं विजन काय असणार आहे? ह्या जिल्हा परिषदेमध्ये मला जिल्हा परिषद निमित्तानं जिल्हा परिषदमध्ये फार तुटपुंज काम आहे, परंतु माझे संबंध माननीय नारायण राणे साहेबांशी आहेत. आज एकनाथ शिंदे साहेबांवर राणे साहेबांवर माझी तार जोडलेली आहे. माझी देवेंद्रजी बरोबर पालकमंत्र्याबरोबर चांगले संबंध आहेत. मी त्यांच्याकडून ज्या भागातला जो आमचा भाग आहे, हळूहळू भागातनं बाकी सगळ्या भागाचा जो विकास आमचा रखडलेला आहे, खूप 50 वर्षाचा विकास जर 5 वर्षात पूर्ण होईल असं नाही, परंतु शक्यतो जेवढं शक्य आहे तेवढं आपण करायला प्रयत्न करणार आहे. या नरखेड जिल्हा परिषदचा नेमकं कौल कोणाला मिळाल? जनता सर्वस्व आहे. माझं मत, मी कौल जनतेला आशीर्वाद मागण्यासाठी चाललोय. जनतेने मला आशीर्वाद द्यावा असं मला वाटतंय, जनता आशीर्वाद देईल असं मला खात्री आहे. तर हे होते नरखेड जिल्हा परिषद गटातून शिवसेना एकनाथ शिंदे गटातून निवडणूक लढवणारे संतोष अण्णा पाटील. येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये निवडणुकीमध्ये लोकांचे प्रश्न घेऊन जिल्हा परिषदमध्ये जाणार आणि त्या लोकांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, विद्यार्थी सर्व प्रश्न मार्गी लावणार असा विश्वास आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा